तर हाय नमस्कार. तुम्ही सण्याच्या आयडीवर बघितलंच असन, मी तुम्हाला म्हणलेलं छोकुलीच्या आत्या येणार आहे, म्हणजे माझी ननंदबाई येणार आहे. तर त्या यायच्या टायमाला का नाही व्हिडिओ करायचा होता, पण त्या अचानकच आल्या. आधी होय होय नाही नाही म्हणत होत्या, त्यांना उशीर झाला होता ना, मग त्या म्हणल्या माघारी येताना येते. मग त्या गेल्या. त्यांचं करमाळ्यात कसं, आमच्या इथं करमाळ्यात शितू आहे ना, आणि मग जेवढी इथं गावं करमाळा तालुक्यात जेवढे आहेत ना, तेवढं का ना करमाळ्यातलं जे असेल ते काम करमाळ्यातच असतं या. तर त्या आल्या त्या. तर चला तुम्हाला त्या छोकुलीच्या आत्या बायका ना तुम्हाला पहिल्यांदाच बघायला भेटणार आहे. तर त्या आहेत आमच्या ननंदबाई. तर म्हणजे तुम्हाला दाखवलंच नाही, कधी गेलो आलो तरी का नाही व्हिडिओ नाही काय नाही, गडबडी जायचं यायचं. ह्या पण माझ्याकडे येत नाही, कधी मी पण ह्यांच्याकडे जात नाही. हां, घर बांधल्यापासून का ना, कारण ह्यांच्या मागं जनावरं जित्राब लय शिरडण करडा आहे. आणि तुम्हाला माहितीच आहे, जनावरं असल्यावर कुठं यायचं आणि जायचं म्हणलं की किती अडचण आहे. त्यात मध्ये त्यांच्या नातवंड ही अजून बारकी चिरकी पिल्लं, ह्यांना सांभाळायचं, ती जनावरं बघायची, शेरडं बघायचं, कोंबड्या बघायची. त्यामुळे ह्यांना काय सवडच नाही. आणि ह्यांची एक पोरग आणि सून ती रानात असते ती, आणि ही लेकरं ह्यांच्याकडेच असते ती. त्यामुळं तुम्हाला ह्यांना कधी दाखवलंच नाही. हे आमच्या ननंदबाई आहेत, दिसते का आमच्या चिंचवडच्या नंदाची बहीणच. त्या बहिणी सारख्याच दिसणार आहे का नाही. त्यामुळं आता त्या करमाळ्याला गेल्या अगोदर, आणि 10चा टायमिंग त्यांना दिला होता. मला 10 वाजताचा टायमिंग सांगितलं होता. आम्ही 10 वाजल्यापासून वाट बघत होतो, कारण व्हिडिओ करायचा होता ना. आणि आपली छोकुली ह्यांना लय मस्त सांभाळली. त्यामुळं तर ह्यांचं कौतुक करत होती किती बिन. तुम्ही पण करत होता आणि मी पण करत होती. पण लोक काय 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 बोलली त्याच्यावर तर आपण परत बोलणारच आहे त्याबद्दल, कारण का माझ्या मस्तकाच्या आळ्या हल्लेले आहे. त्यामुळं आमची ननंदबाई आली तर त्यांच्यासंग गोड गोड बोलले, जरा त्यांना तिळगुळ दिलं, जरा आम्ही दोघीनं वसलं है का नाही. मग त्यांची वटी भरली, कारण त्या पहिल्यांदा आल्यात. मी सगळ्यांची का नाही वटी भरलेली आहे, सगळ्या नंदांची पहिल्यापासून का नाही वटीच भरत आलेली आहे. एवढंच की का नाही त्यांचं पाय नाही धुतलं, कारण ननंद नांदून आल्यावर पाय धुवायची पण प्रथा आहे का नाही गावाकडं. मग गावाकडं आणि त्या बोलत पण नाही त्यामुळं का नाही त्यांच्या सगळं काय गप्पा मारावं हे काय कळत नाही. आणि त्या व्हिडिओमध्ये नकोच म्हणत होत्या, पण म्हणलं थोडं तरी दाखवू द्या म्हणलं. सगळ्यांना तर कौतुक केलं, पण आपल्या छोकुलाबाईनं लय कौतुक केलं. आत्यानं भाकरी शिकवल्या वाटतंय. तुम्ही भाकरी हे शिकवल्या जणू छोकुलीला. हा, ह्यांना कळालं होतं ना की छोकुलीनं शाळा सोडली ही ती, परत त्यांचा भाव अजून, त्याच्यामुळं त्या म्हणल्या होत्या घेऊन जाते. मग मी त्यांना घेऊन गेल्या. बाय अंगावर नको सांडवून घेऊ तुझ्या. मग आता आमची जेवणं झाली, नंतर त्यांची ओटी भरली, वसलं त्यांना. ह्या पुरीला पण बारक्या फराक घेतली होती, तिनं घातली ना टोचती म्हणून. अजून एक आहे घरामध्ये. का चुकीचं बोलली होय? बरोबर आहे का नाही. कसं असतंय आता, पोरगी बी माझी तरणी ताटी, आणि ह्यांची पण महाग ह्यांची कामं असते ती. मग आता यांना मयापुटी नेलं, सगळं झालं. मग म्हणत होते आम्ही शाळा शिकवतो असं तसं. मग तिच्या दाखल्यासाठी खटाफट चालू आहे. आम्हाला मुलगी नाही म्हणून लय आवडती. हा, त्यांना पोरगी नाही म्हणून त्यांना लय आवडती. आणि अगोदर छोकुली कशी बारकी होती ना, आणि पहिली गोष्ट तर का नाही तिच्या पुण्याच्या पण आत्याकडे ती छोकुली लहानपणी राहिलेली आहे. लय बारकी होती, अशी ह्या पोरीवाणी होती तवा राहिलेली. परत तिकडं वातावरण कसं झोपडपट्टीचं असल्यामुळं परत तिकडं आम्ही पाठवलीच नाही तिला. आणि तिच्या आत्यानं पण काय नेली नाही. मग गेलो तर कधी उभेच गेलो तर तेवढंच. आणि त्या पण नंदाच्या पोरांची लग्न ही ती झालेली आहे, त्यामुळं तिकडं पाठवलीच नाही कवा. मग आता ह्यांची सगळी पोरं ही मोठी झाली, सगळं झालं. आणि मग ह्या म्हणल्या की माझ्याकडे घेऊन येते म्हणल्या. माझ्यावानीच दिसायला हाय छोकुली. म्हणलं हाय तुमच्यावानीच, तर जावा म्हणलं तुम्ही घेऊन. मग हिथं ठेवण्यापेक्षा मग ह्या गेलत्या घेऊन. तुम्ही तर बघितलं, स्वातीकडे होती, सोनीकडे होती, सगळीकडे होती. मग म्हणलं एकदा हिकडलं वातावरण बघा, कारण घरामध्ये तरणं ताटं लेकरू असला, नवरा जर दारू पिऊन त्रास देत असला, शिव्या देत असला, लेकरांवर काय परिणाम होईल त्यासाठी लावली होती. पण ह्यांना पण चांगली सांभाळलेली आहे, त्यामुळं काय मला वाईट वाटत नाही. पण आता पब्लिकला वाईट वाटायला लागलं, त्यात आता आपण तर काय करणार आहे का नाही.
त्यामुळे त्या चल म्हणत होत्या, त्या नेत पण होत्या, पण छोकुली पण जायला तयार होती. छोकुली तर रुसून बसली होती. तुम्ही तर बघितलं मला आत्याकडे करमत, मला इकडे येऊ वाटत नाही काय. बळा बळा इकडे आले. चांगली राहते छकुली. छोकुली चांगली राहते आम्हाला छकुली असते अरे. कारण छोकुली बारक्या लेकरावानीच असते या. त्या बारक्या पोरी तर आल्यापासून छोकुलीच्याच काकल आहे त्या. मग त्यामुळं म्हणलं त्यांना, म्हणलं तुम्ही चाललायच करमाळ्याला तर या माघारी. हे बाळा म्हणजे जातानाच या म्हणलं होतं, पण त्या नग म्हणल्या. मग येताना आल्या त्या. तर आल्या तर मरणाची गडबड पार सकाळी स्वयंपाक करून मी ठेवला होता. आताशी जेवण केलंय त्यांना. तर माझ्या ननंदबाईला का नाही पहिल्यांदा आपल्या घरी आल्यामुळं का नाही त्यांना मस्तपैकी हो अशी साडी नेसवलेली आहे. त्यांच्याकडे गेली तेव्हा त्यांना पण मला नेसवलेली आहे. मी तुम्हाला दाखवली होती की काळी पांढरी ब्लॅक अँड व्हाईट. मला लय आवडते आणि सुंदर पण आहे. त्यामुळं म्हणलं चला एक व्हिडिओ करावं, सगळ्यांना खोटं वाटत असन है का नाही. त्यामुळे लोकांना बोलायला दुनियाची तोंड आहे ती. आता कुणाला काय वाटतंय, कुणाला काय म्हणायचंय, त्यामुळं लोकांना काय बोलतात त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं या, आहे का नाही. अय दिदू चल. तर हे आमची ननंदबाई आहे बघा. मला वाटतं नवीन का नाही एक 3-4 वर्षापूर्वी का नाही आपल्या घरी एकदा जत्राच्या टायमाला आलत्या बघा. आणि एकदा मला वाटतं त्या टायमाला आलत्या, पण तेव्हा काय एवढं व्हिडिओमध्ये नव्हते. कारण जी ते आता तुम्हाला माहितीच आहे की जत्राच्या टायमाला, लग्नाच्या टायमाला, ह्याच्या टायमाला किती लोकांचा गोंधळ असतो. तसल्या गोंधळामध्ये आल्या होत्या, पण दाखवलं नव्हतं मी. म्हणजे मी आता व्हिडिओमध्ये बघितलं पण दाखवलं नव्हतं. कारण त्यावेळेस आपल्याला घरदार काय सुद्धा नव्हतं. आपण त्या टायमाला इडभट्टीवर राहत होतो आणि इडभट्टीवर नाही इकडं मी आली होती. त्या टायमाला त्या आल्या होत्या, पण एवढा काय पाहुणचार झाला नव्हता. आपली परिस्थिती त्यावेळेस लय नाजूक होती. त्याच्यावर त्या आत्ताशी आल्या त्या. मग काय चुकलं का माझं. अजून तुम्हाला काय बोलायचं असलं तर बोला, पण मला तुम्ही ज्या काल परवा दिवशी कमेंट्स केल्यात ना, मला त्याच्यावर बोलायचंच. कारण इतकं माझं डोक्याची मंडई झालेली आहे का नाही, लय मंडई झालेली आहे. कारण त्याच्या घरामधली ज्याची त्याला परिस्थिती माहिती असती का नाही. तर तुम्हाला वाटन की राधी काय तर थप्पा मारती ही ती, तर नाही. आता हे बघा माझी चूक झाली. मी त्याच्या आत्याकडे सोडली तर लोकांना उठवलं की तिचं लगीनच केलं आणि नांदायच गेली, काय सक्रातीलाच आणलं काय नून बायनून हेन तेन. त्याच्यामुळे मी म्हणलं लोकांना असं वाटण्यापेक्षा म्हणलं आले आपण, आता आम्ही एकमेकीला ओवसलं पण. तर चला ह्यो व्हिडिओ हिथंच बसला. कसा केला ननंदबाईचा नाही का ही पाहुणचार तेवढा कमेंटमध्ये सांगा. कारण तुम्हाला बाकीचं दाखवलेलंच नाही. कारण व्हिडिओ करायसाठी कारण आपल्या फोनला चार्जिंगच नव्हती. आणि नंतर ह्या आल्यानंतर बसणं बोलणं हे ते ह्याच्यामध्येच मी ही झाली काय म्हणतात ते दंग झाली आहे का नाही. तर चला आता ते चाललेले आहे, त्यांना घालवायचं आहे. आवरायला लागलं तिथे.